नमस्कार मित्रांनो, सकाळी एका दाव्याला गेलो होतो. तिथं कीर्तनकार महाराज आले होते. तर त्यांचं ज्ञान होतं ना, इतकं ज्ञान सुंदर, घेण्यासारखं ज्ञान. घेतलं तर आहे, नाही घेतलं तर काहीच नाही. ती म्हणत होती, महाराज म्हणत होते की जीवनात चांगलं वागाय शिका आणि भगवंताला धरून राहा आणि आई वडिलांना जोपर्यंत आपल्या पैसे आहेत तोपर्यंत त्यांना सेवा करा आणि त्यांना कटळू नका म्हणला. कारण ती एक 5 वर्षाची किंवा 10 वर्षाची सोबत आहे, जसं त्यांचा जीवन जगण्या असेल तसा. पण त्यांना टाकून तुम्ही खाऊ पण नका आणि त्यांचा कटाळा करू नका. कारण त्यांना जर सांभाळलं तुम्ही तर अजून पांडुरंग तुमच्या जवळ येईल. मला इतकं बोलणं त्यांचं आवडलं, कारण मी बकरी वळत असतो, पण मी गेलो म्हणून सांगतोय तुम्हाला. आणि मी सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या की खरोखर जीवनात काही नाही. जर तेवढं घेतलं तर आयुष्यात चांगलं होणार आणि चांगल्या रस्त्याने जाणार आपण. आणि वाईट रस्त्याने गेलं तर काटा असणार. तिथं काय असणार? वाईट रस्त्याने गेलं तर काटा असणार आणि चांगल्या रस्त्याने गेलं तर पांडुरंग भेटणार तिथं. तेव्हा त्याच्यासाठी ना एक माझी हात जोडून विनंती,